अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी या स्वराज्याचं लाडकं स्वप्न आपल्या लेकराच्या अंतःकरणामध्ये रुजवणाऱ्या स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या गणागणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी आपलं नाव कोरलं, अख्ख्या हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सह्याद्रीच्या गड्या कपाऱ्यामध्ये बसून शत्रूशी झुंजणारे, मृत्यू सुद्धा त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाला, ते स्वराज्याचे धाकले छत्रपती संभाजी महाराज आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रणरागिणी म्हणून आम्ही ज्यांना संबोधित करतो, अशी ज्या रणरागिणीची जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अनेक राज्यामध्ये साजरी होते, त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, खिशामध्ये 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, हा शुभ संदेश ज्यांनी आपल्याला दिला. कारण भाकरी आपलं पोट भरेल आणि पुस्तक आपला स्वाभिमान समाजाच्या समोर आणेल. हे ब्रीदवाक्य ज्यांनी सांगितलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्याच्या लेखणीतून घराघरापर्यंत पोहोचणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जगाच्या पाठीवरती विश्वाचा मालक सुद्धा ज्यांच्या रूपामध्ये जाऊन ज्यांचं काम करायचं काम करतो ते शिरोमणी संत सेना महाराज आजही महाराष्ट्राच्या मातीतला कणकण तो आवाज देतो की होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी, ते आमचे जीवा महाले. आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं, जन्मदिवसाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्रित आलोय, या महाराष्ट्राच्या मातीला राजनिष्ठा काय असते हे शिकवण्याचं काम ज्यांनी केलं ते नरवीर शूरवीर नाविक शार्दूल ज्यांना आम्ही म्हणतो ते आमचे शिवाकाशी. या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. खरं पाहायला गेलं तर इतिहास आमच्या व्यासंगाचा विषय, इतिहास आमच्या संस्कृतीचा विषय, इतिहास आमच्या प्रेरणेचा विषय, इतिहास आमच्या स्वाभिमानाचा विषय, इतिहास आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधी घडवू शकत नाही, हा खरा इतिहास आहे. मित्रांनो, या स्वराज्याचा इतिहास कधीतरी त्या इतिहासाची पानं उलगडून पहा. प्रत्येक पानावरती माझ्या मावळ्याच्या बलिदानानं रक्तरंजित झालेलं ते पान असेल, मग पावनखिंडीमध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा बाजीप्रभू देशपांडे असेल, स्वतःच्या लेकाचे लग्न सोडून कोंडाण्याचं लगीन लावणारा तो माझा तानाजी मालुसरे असेल, नव्हे तर पुरंदराच्या किल्ल्यावरती दिलेरखानाच्या समोर उभा ठाकलेला माझा मुरार बाजी असेल, पावनखिंडीमध्ये स्वतःला संपवणारा बाजी प्रभू देशपांडे असेल, प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी राजांचा वरचा वार झेलणारा माझा जीवा महाले असेल, नव्हे तर जन्माला शिवा काशीद म्हणून आलोय पण मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय. ही स्वाभिमानाची गोष्ट महाराष्ट्रांना ज्यांनी दाखवली ते शिवा काशीद असतील. अशा अनेक मावळ्याचं बलिदान या स्वराज्याला मिळालं. मायबाप छत्रपती शिवाजी राजानं 18 पगड जाती 12 बलुते दलांना एकत्र घेतलं आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे स्वराज्य निर्माण केलं. खरं पाहायला गेलं ना, शिवाजी राजानं स्वराज्याची स्थापना करत असताना माणसात नाही तर माणसातल्या निष्ठा सुद्धा जाग्या केल्या. मायबाप, या जगाच्या पाठीवरती अनेक प्रकारचे काळ येऊन निघून गेले, पण एक काळ असा आहे ज्या काळामध्ये माणसं जगायला नाही पण माणसं मरायला तयार होत होती. त्या काळाचं नाव शिवकाळ आहे. ज्या काळामध्ये माणसं जगण्यासाठी येत नव्हती, समोर यायची माणसं राजा मी जातो, राजा स्वराज्यासाठी मी बलिदान देतो, हा शिवकाळ त्या ठिकाणी मायबाप छत्रपती शिवाजी राजाच्या कृपेने या महाराष्ट्राच्या मातीला मिळालं. खरं पाहायला गेलं ना तर आमचं यश, आम्हाला त्या यशापर्यंत जाण्यासाठी आमच्या यशाच्या मध्ये आणि आमच्यामध्ये कुठंतरी भई नावाची भीती असते आणि ज्या दिवशी ती भीती मायबाप निघून जाते त्या दिवशी आम्हाला आमचं यश प्राप्त होतं. पाहायला गेलं 16व्या शतकामध्ये शिवाजी राजाने उभा राहून माँसाहेब जिजाऊने छत्रपती शिवाजी राजाच्या हातामध्ये तो ध्वजवा भगवा ध्वज द्यावा. राजा आतापर्यंत रयत गाजलेले, आतापर्यंत रयतेवरचे अत्याचार आम्हाला सहन होत नाही, आता कुठंतरी रयतेला तुमची गरज आहे. ऐका ऐका ऐका, छत्रपती शिवाजी राजानं या रयतेसाठी मायबाप मावळे गोळा केले. 18 पगड जातीची माणसं 12 बलुते एकत्र आले
आणि या स्वराज्यासाठी मायबाप सर्व मावळे शिवाजी राजाच्या पाठीला पाठ नव्हे तर हाताला हात देऊन खऱ्या अर्थानं मनगटाला मनगाट देऊन उभा राहिले. फक्त एकच होतं की आता मात्र आपल्याला स्वराज्य निर्माण करायचे. मायबाप स्वराज्य निर्माण करत असताना तिळातिळाने नव्हे तर वाढणारं स्वराज्य पाहिलं. शिवाजी राजांवरती संकट येत होती. आदिलशहा, निजामशहा, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, डच अशी अनेक संकट शिवाजी राजांच्या समोर होती मायबाप. पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी राजे कधी डगमगले नाही. ऐका ऐका, शिवाजी राजांचं ते संकट दूर होण्यासाठी अनेक मावळे एकत्र येत आहेत. मावळे खांद्याला खांद्या लावून शिवाजी राजासाठी लढायचं काम करतायत. पाहिलं गेलं तर आदिलशहानं विचार केला, अरे एवढंसं साम्राज्य आहे शिवाजी राजाचं, पण तरी सुद्धा शिवाजी राजा आता मात्र आपल्याला थांबत नाही. ऐका काय केलं पाहिजे. आदिलशहा काळजीत पडलेला आहे आणि मग आदिलशहानं अफजल खान नावाचा एक राक्षसी वृत्तीचा तो असणारा सरदार या महाराष्ट्राच्या मातीत पाठवला. आता मात्र देव, देश, धर्म सगळ्या गोष्टी संकटात येऊ लागल्या. मायबाप काय करावं कळत नाही. अफजल खान पंढरपूर सारख्या देवावरती हात टाकावा, विठ्ठलाच्या मूर्तीवरती हात टाकावा, तुळजापूरच्या आई भवानीच्या मूर्तीवरती हात टाकावा, शिंगणापूरच्या त्या महादेवाच्या मूर्तीवरती हात टाकावा. तो अफजल खान वाईच्या त्या पसरणीच्या घाटातून मायबाप प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला आहे. काय करावं समजत नाही शिवाजी राजांना. मग झालं 10 नोव्हेंबरचा तो दिवस उजळला. प्रतापगडाच्या पायथ्याशी शामिना उभारलेला आहे. शिवाजी महाराज अफजल खानाला भेटण्यासाठी निघाले आहेत. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष शिवाजी महाराजांच्या त्या ढेकीवरती लागलेलं आहे. बरोबर जीवा महारी, बरोबर असणारा संभाजी कोंढारकर शिवाजी महाराजांबरोबर तिथे त्या ठिकाणी उपस्थित आहे. आता मात्र अफजल खानाबरोबर झटापट चालू आहे. अफजल खानाचा कोतळा बाहेर छत्रपती शिवाजी राजांना काढला. मित्रांनो, 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खान संपला. खरं पाहायला गेलं तर या महाराष्ट्राच्या मातीला हे स्वराज्य निर्माण करत असताना या स्वराज्याची गर्दन नवे नवे तर छत्रपती शिवाजी राजांवरचा वार आपल्या स्वतःच्या हातावरती नवे नवे तर शिवाजी महाराजांचा वार हवेत त्या ठिकाणी उडवणारा माझा जीवा महाले जर त्या ठिकाणी उपस्थित नसता मायबाप तर आजही स्वराज्य आपल्याला कधीच दिसलं नसतं. खरं पाहायला गेलं तर या महाराष्ट्राच्या मातीवरती उपकार आहे, या स्वराज्यावरती उपकार आहे. छत्रपती शिवाजी राजांवरती सुद्धा अनेक मावळ्यांनी बरोबरी मायबाप त्या ठिकाणी खांद्याला खांदा देऊन केली. 10 नोव्हेंबरचा दिवस गेला आणि अफजल खानाचा वध झाला. आता मात्र छत्रपती शिवाजी राजे अफजल खानाचा वध करून प्रतापगडाच्या पायथ्यातून कोल्हापूरला निघून गेले. 350 वर्षाचं साम्राज्य आहे कोल्हापूरचं. 350 वर्षापूर्वी ही करवीर नगरी आदिलशहाच्या ताब्यात आहे. पण आता मात्र छत्रपती शिवाजीराजे कोल्हापूरला पोहोचले. कोल्हापूरला गेल्यावरती पन्हाळा नावाचा किल्ला आहे आणि त्या पन्हाळा किल्ल्यावरती 26 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी राजानं तो पन्हाळा स्वराज्यामध्ये आणला. पन्हाळ्याच्या आधी अवतीभोवती असणारे अनेक गाव आहेत. पन्हाळ्याच्या त्या अवतीभोवती असणाऱ्या गावाकडे एक बातमी पसरली. स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती आलेला आहे. सगळीकडे बातमी पसरली. तरणी जिगरबाज पोरं शिवाजी राजाला भेटण्यासाठी पन्हाळ्यावरती येऊ लागली. आनंदाचं वातावरण तयार झालं मित्रांनो. आणि त्याच पन्हाळ्याच्या पायथ्याला खऱ्या अर्थानं माझ्या शिवाकाशिकाचं गाव आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याला अनेक गावं बसलेले आणि नेवापूर नावाचं गाव आहे. शिवाकाशिक त्या ठिकाणी नेवापूर एका नाभिक समाजामध्ये जन्माला आलेला तरुणा जिगरबाज पोरे आहेत. हातामध्ये मायबाप खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर गावागावामध्ये फिरावं, नवे नवे तर पन्हाळ्यावरती जावं, पन्हाळ्याच्या महाद्वारापर्यंत पोचावं, दाढी कठीण सैन्यांची करावी आणि आपला उदरनिर्वाह करावा. हे शिवाकाशिकाचं काम आहे. पावसाचे दिवस जवळ आलेले होते. या ठिकाणी आदिलशहाला काही कळत नव्हतं. अफजल खानाची मारलेली बातमी आदिलशहाला पचत नव्हती. काय करावं समजेना. कुणाला पाठवावं हा प्रश्न मनामध्ये निर्माण झालाय आदिलशहाला. काय करावं. विजापूरमध्ये तो अहंकार मातलेला आहे. काय करावं. आणि तेवढ्यात आदिलशहाला एक फरमान आलं. सिद्धी जोहर त्याचं नाव. सिद्धी जोहरने त्या ठिकाणी इडा उचलला. हुजूर, शिवाजी राजाला मी जाऊन आणतो आणि शिवाजी राजाचं स्वराज्य निस्तानाभूत करण्याचं काम माझं आहे. 70,000ची फौज घेऊन
आदिलशहाचा तो सरदार सिद्धीजवळ पन्हाळ्याकडे निघाला. शिवाजीराजांना बातमी समजली, आता आदिलशहा निघालाय, 70,000ची फौज बरोबर आहे, काय करावं कळत नाही. अफजल खानाच्या स्वारीनं माय भाव कुठंतरी त्रस्त झालेली ती माझी सगळी समाज आहे. आता काय करावं समजना शिवाजीराजांना. शिवाजीराजांच्या डोक्यात एकच होतं की आता येणारा सिद्धी फक्त आणि फक्त कुठे येतो, कसा येतो हे पाहिलं पाहिजे. आणि माझे राजे पन्हाळ्यावरती आले. राजांना माहित होतं एकदा मी पन्हाळ्यावरती आलो ना तर सिद्धी 70,000ची फौज घेऊन पन्हाळ्यावरती येणार आहे. हे सगळं शिवाजी महाराजांना माहित आहे. 70,000ची फौज त्या पन्हाळ्याच्या किल्ल्याच्या भोवती मायबाप जमली गेली. काय करावं समजत नाही. पावसाचे दिवस जवळ आलेले आहेत. शिवाजीराजे त्या ठिकाणी थांबले. पण संकट किती आली. एक संकट आलं तर दुसरं संकट त्याला लागून आलेलं आहे. मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर एक नियम आहे. जी माणसं मनात धरतात ती माणसं रणांगण कधी जिंकत नाहीत, आणि जी माणसं मनात जिंकतात ती माणसं रणांगण कधी हरत नाहीत. हा एक खऱ्या अर्थानं मानसशास्त्राचा नियम आहे. माझे छत्रपती शिवाजीराजे मनातून जिंकले होते. मनामध्ये आशा होती, आकांक्षा होती. काही जरी झालं तर या पन्हाळ्यावरून आपण सुटलं पाहिजे. इकडं पाहायला गेलं तर उत्तरेकडून शाहिस्ते खान मुघलांचा सरदार लाखोची फौज घेऊन पुण्याकडे आलेला आहे. इकडं पाहायला गेलं तर दक्षिणेतून त्या ठिकाणी सिद्धी-जोहर पन्हाळ्याला वेढा टाकून बसलेला आहे. काय करावं समजत नाही. आणि त्याच काळामध्ये पावसाचे दिवस होते. वेळा घट्ट झालेला होता. आणि घट्ट झाल्यावरती मित्रांनो शिवाजीराजांच्या डोक्यात एकच होतं, आता निष्ठायचं कसं. राजगडावरती माँसाहेब जिजाऊ विचार करतात, किती दिवस झाला आपलं लेकरू अडकून पडलंय पन्हाळ्याच्या किल्ल्यात. इकडं मस्त शाहिस्ते खान आलेला आहे पुण्यावरची. काय करावं समजत नाही. नेताजी पालकरांना प्रश्न केला माँसाहेब जिजाऊंनी, नेताजी तुम्ही विजापूरला गेलात पण पन्हाळ्यावरती स्वतः शिवाजीराजे अडकले गेले. तुम्हाला जमत नसेल तर ती शमशेर मी माझ्या हातात घेते. माँसाहेबांचं पाय धरलं नेताजी पालकरांनी. माँसाहेब, जोपर्यंत आमच्यासारखे मावळे जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या हातात तलवार आम्हाला पाहता येणार नाही. ऐका, नेताजी पालकरांनी काही तोकडे मावळे बरोबर घेतले आणि पन्हाळ्यावरती सिद्धीवरती कोच केली. पण सिद्धी मात्र 70,000ची फौज घेऊन आलेला आहे. शिवाजी महाराज आतमध्ये अडकलेत. मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्याच महादोरावरती माझा शिवाकाशी रोज पन्हाळ्याच्या महादोराकडे जायचा, रोज जायचा. नेबापूर पासून ते पन्हाळ्यापर्यंत महादोरापर्यंत शिवाकाशीत जायचं. शिवाकाशीदाचं एकच काम होतं, येणाऱ्या सैनिकांची दाढी कटिंग करायचा शिवाकाशी. एका सैनिकाने शिवाकाशीदाला पाहिलं, ए शिवा, अरे काय तुझं काम आहे, एवढा भारी कारागीर आहे, सगळं करतोय, उदरनिर्वाह तुझा चालतो. पण ऐक ना शिवा, एक वाक्य तुला बोलू, आतापर्यंत तू शिवाजी राजाला कधी पाहिलं का रे? वाक्य ऐकलं आणि शिवा काशीत सांगू लागला, बाबा हो, शिवाजी महाराज कुठं आणि हा शिवा काशीत कुठं, नाही पाहिलं शिवाजी राजाला. पण तुला सांगू शिवा, एकदा शिवाजी राजाला पहा, स्वतःचं प्रतिबिंब आरशात पाहिल्यासारखं तुला वाटेल. असं कसं? अरे दिसतो तसाच, दाढी पण तशीच, मिशी पण तशीच, चालणं तसं, बोलणं तसं. शिवा काशीत मात्र लाजायचा. अरे बाबा हो, शिवाजी महाराजांबरोबर माझी बराबरी करू नका. ऐका ऐका, जर राजाला कळलं तर राजा मला सजा करतील रे. शिवा काशीदाच्या डोक्यात एक वाक्य, स्वराज्याचा राजा माझ्यासारखा दिसतो. घरी गेलेला शिवा काशीद आपल्या बायकोला विचारतो, का तू पाहिलं शिवाजी राजाला? नाही जी. मग माझी लोक म्हणतात, सैनिक म्हणतात, शिवा तू राजासारखा दिसतो. खरंच मी राजासारखा दिसत असेल? आणि मग शिवा काशीदाची बायको शिवा काशीदाला सांगायची, अहो मोठ्यांची बराबरी नको आपल्याला करायला, आपण पोट भरतो, अजिबात नाही. परंतु शिवा काशीदाच्या डोक्यातून ते वाक्य जात नव्हतं, आपण राजासारखं दिसतो. इकडे मात्र छत्रपती शिवाजीराजे कोड्यात पडले. कसं निष्ठावं, कसं जावं? सिद्धीचा वेळा घट्ट होत राहिलेला आहे. निष्ठावं तरी कसं निष्ठावं? पावसाचे दिवस आहेत, पावसाळा येत आहे. आता मात्र गडावर ते सगळं खाणं पिणं बंद झालेलं आहे. शिवाजी महाराजांना निष्ठायचं आहे, पण राजा निष्ठू शकत नाही. काही वेळ राजा जागावरती थांबलं. पन्हाळगडावरून एका खिडकीतून पाहिलं पसरलेला तो पन्हाळगड. आता मात्र काही जरी झालं तर शाहिस्ते खानाला रोखायचं असेल तर मला पुण्याला जावं लागेल. आणि शिवाजी राजाच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली. आतापर्यंत लोक सांगायची, राज, पन्हाळगडाच्या पायथ्याला नेबापूर नावाचं गाव आहे आणि त्या नेबापूर गावामध्ये शिवा काशीद नावाचा एक नाभिक समाजाचा पोर्या आहे, तो तुमच्यासारखा दिसतो. शिवाजी महाराजांच्या डोक्यात
अनेक लोकांनी सांगावं शिवा काशीद माझ्यासारखा दिसतो ना. रात्रीची वेळ आहे आणि शिवा काशीदाला बोलवण्यासाठी एक पहारेकरी पाठवला. नेबापूरच्या घरामध्ये झोपडीमध्ये बसलेला शिवा काशीद एक पहारेकरी शिवा काशीदाच्या दारात उभा राहिला. शिवा शिवा शब्द ऐकला आणि शिवा काशीदाची पत्नी बाहेर आली. काय झालं जी? अहो शिवाला शिवाजी महाराजांनी बोलवलं. शब्द ऐकला आणि शिवा काशीदाच्या डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. ज्या शिवाजी राजाला मला पाहायची इच्छा झाली, ज्या शिवाजी राजाविषयी एवढं ऐकलं, आज दस्तूर खुद्द शिवाजी राजानं मला बोलवलं. कशासाठी बोलवलं असेल? आपल्याकडून काय वाईट गोष्ट घडलं असेल का? हा विचार शिवा काशीद करतोय. शिवा काशीद शिवाजी राजांना भेटायला पन्हाळ्यावरती गेला. मित्रांनो, बाजूला बाजूप्रभू देशपांडे बसले, रायबा बसलेला आहे, बांधांचे सैन्य सर्व बसलेले आहेत, सरदार आणि शिवाजी राजे उभा राहिलेले आहेत. शिवाजी राजांच्या समोर शिवा काशीदाला शिवा काशीदाला पाहिलं आणि शिवा काशीदाला डोक्यापासून ते नखापर्यंत निहाळत होते. बहुत खूप. अरे माझ्यासारखा दिसतोस. अरे मिशी पण माझ्यासारखी, दाढी सुद्धा माझ्यासारखी. शिवाजी राजानं शिवा काशीदाला आपली अंगावरती घालण्यासाठी दिली. शिवा काशीदाला काही कळलं. अरे ज्या राजानं मला बोलवलंय, गाठ घ्यायला बोलवलंय, भेटीसाठी बोलवलंय, तो राजा आपली कपडे स्वतः देतोय, काय कारण असावं? शिवानं मायबाप छत्रपती शिवाजी राजाच्या अंगावरती घातली, डोक्यावरती शिरोटो ठेवला आणि शिवाजी महाराजांच्या समोर उभा राहिला शिवा काशीद. शिवाजी राजानं शिवा काशीदाकडे पाहिलं. शिवा, अरे आमचंच प्रतिबिंब आरशात पाहू स्वतःला. अरे कोणी नाही ओळखणार तुला. राज, कोणी नाही ओळखणार याचा अर्थ सिद्धी सुद्धा आम्हाला ओळखणार नाही का? शब्द ऐकला आणि शिवाजी राजांच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. शिवा, कसं कळलं तुला आम्ही सिद्धीच्या समोर पाठवणार आहे भेटीला? राज, तुम्हाला पाहिलं नसलं तरी तुमच्या काळजाचं ठोक जाणतो आम्ही. शब्द ऐका. 6 महिन्याचा फक्त सहवास आहे. पहिल्यांदा पाहतोय शिवा काशीद, पहिल्यांदा. पण शिवाजी राजांवरचं प्रेम एवढं उफाळून आलेलं आहे की शिवा काशीद शिवाजी राजांच्या काळजाचं ठोक सुद्धा जाणतो. एवढं प्रेम आपल्या राजावरती केलं पाहिजे. मायबाप शब्द ऐकला आणि डोळ्यातलं पाणी वाहणारा शिवा काशीदाला शिवाजी महाराजांनी आलिंगन दिलं. डोळ्यातला पाण्याचा थेंब शिवा काशीदाच्या पाठीवरती पडला. आजपर्यंत एवढी प्रेमाची भेट जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी राजांना कुणाला दिली नसेल, एवढी मोठी प्रेमाची भेट शिवा काशीदाला दिली. ऐका. शिवा काशीदाचे हात हातात घेतले. शिवा, मी सांगतो तेवढा ऐक. तुला छत्रपती, तुला शिवाजी राजा म्हणून सिद्धी झोरला भेटायला जायचं. शिवा जी राज, पण ऐक, जाता जाता एक वाक्य सांगतो. फक्त भेटल्यावरती तू परत माघारी येशील का याची गॅरंटी मी तुला देऊ शकत नाही. राज, तुमच्यासाठी एकदा नाही, पण हा शिवा काशीद 1000 वेळा मरेल. महाराज, शिवा काशीदाचे शब्द शिवाजी राजाच्या अंतःकरणापर्यंत जात होते. जेवढं बोलावं तेवढं डोळ्यातनं पाणी वाहत होतं. एक राजा स्वतःच्या सैन्यासाठी लढतोय, डोळ्यातनं पाणी वाहत. शिवा ऐक शिवा, तुला सिद्धीच्या भेटीला जरूर जायचं आहे, पण परत याची गॅरंटी नाही. आणि मग शिवा काशीद राजांकडे पाहत राहिला. राज, सिद्धीच्या भेटीला मी जरूर जाईल, पण फक्त आणि फक्त माझी शेवटची एक इच्छा आहे. शिवाजी राजाने शिवा काशीदाकडे पाहिलं. काय इच्छा आहे तुझी शिवा? राज, मला फक्त एकदा माझ्या पत्नीला आणि आईला भेटून येऊ द्या. ऐका. शब्द ऐकला माईबाप आणि शिवाजी राजे शिवा काशीदाकडे पाहत राहिले. अरे स्वतःच्या पत्नीला आणि स्वतःच्या आईला भेटण्यासाठी जायचं म्हणतो शिवा काशीद. काय विश्वास असेल शिवाजी राजाचा शिवा काशीदावरती? इथून कसं निघायचं? सिद्धीच्या वेळातून कसं सुटायचं? कुठून कसं जायचं? विशाल गडाला आपण निघायचं कसं? आपण 2 पालख्या बनवायच्या. हा सगळा बेत आखलेला आहे आणि हे सगळं शिवा काशीदाला छत्रपती शिवाजी राजांना सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा शिवाजी राजांच्या डोक्यात एवढा मोठा विश्वास आहे शिवा काशीदाविषयी की राजा म्हणतात, शिवा जा आणि तुझ्या पत्नीला भेटून ये. शिवा काशीदावरती जर विश्वास नसता तर शिवा काशीदाला परत लावलं नसतं का? जो शिवा काशीद
पत्नीला भेटायला जातो म्हणतो, तो शिवाकाशीत कदाचित सिद्धीला सुद्धा भेटून येऊ शकतो. पण विश्वास आहे राजाचा, विश्वास. समोर येणाऱ्या मावळ्याकडे पाहिलं तरी राजे ओळखायचे कोण आपला आणि कोण परका. हा विश्वास असला पाहिजे. शिवाकाशीदानं दंडवत टाकला, मायबाप हात जोडले शिवाजी राजांसमोर आणि शिवाकाशी पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूरच्या गावात आला. उभा असणारी झोपडीच्या समोर आपली पत्नी शिवाकाशीदानं पाहिली. आपला नवरा रात्री गेलेला आहे 2 तास 3 तासापूर्वी. काय झालं असेल आपल्या नवऱ्याचं? का बोलावलं असेल शिवाजी राजानं? कशासाठी बोलवलं असेल? हे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात आहेत. पण समोर येणारा नवरा पाहिला आणि आनंदाने मायबाप त्या नवऱ्याच्या समोर ठाकलेली ती शिवाकाशीदाची बायको पळत गेली आणि शिवाकाशीदाला विचारलं, काय झालं धनी, कशासाठी बोलवलं? शिवाकाशीदानं पत्नीला सांगितलं, ऐक ना, शिवाजी राजाच्या समोर उभा राहिलो, राजाने माझ्याकडे पाहिलं, अगं दिसतो तसेच माझी दाढी शिवाजी राजांची दाढी सारखीच, मिशीही सारखी, वागणं तसं, बोलणं चालणं सगळ्या गोष्टी सारख्या. मग झालं असं की शिवाजी महाराजांसमोर गेलो आणि शिवाजी राजानं स्वतःची कापडं मला घालायला दिली. कापडं दिली म्हटल्यावरती डोळ्यात पाणी तिच्या वाहू लागलं. आजपर्यंत अंगावरती फाटलेला शर्ट घातला, डोक्याला पागोडा गुंडाळला, आजपर्यंत दारिद्र्यात जगलेला तो शिवा आता मात्र शिवाजी राजाची कपडे अंगावरती घातली, स्वराज्याच्या राजाची कपडे. अगं ऐक ना, नुसती कपडेच नाही तर डोक्यावरती शिरोटोप सुद्धा राजाचा घातला. शिवाकाशीदाची बायको आनंदाने हसत होती. पुढे काय झाल्याची ऐक, शिवाजी राजानं सांगितलं, शिवा तुला स्वतः शिवाजी राजा बनायचंय आणि सिद्धीच्या भेटीला जायचंय. शब्द ऐकला आणि शिवाकाशीदाची बायको शिवाकाशीदाला म्हणते, अवधनी जाचाल खरं पण महागारी येचाल ना. हो ऐका ऐका, जाचाल खरं पण महागारी येचाल ना. शब्दाचं उत्तर नव्हतं महाराज त्या प्रश्नाचं शिवाकाशीदाकडे. शिवा सांगतो, ऐक ना, जायचं मला माहित आहे पण यायचं मात्र मला माहित नाही. लक्ष द्या, जायचं मला माहित आहे पण यायचं मात्र मला माहित नाही. शिवाकाशीदानं आपल्या बायकोची भेट घेतली, आईचा आशीर्वाद घेतला आणि शिवाकाशीत परत एकदा पन्हाळ्यावरती राजांच्या भेटीला गेला. ऐका, ज्या दिवशी निघायचंय, रात्रीची वेळ महाराज, निघायचं शिवाकाशीदाला. आता 2 पालख्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत, निघावं आता पन्हाळ्यावरून. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी राजांना बसावं आणि ती पालखी बाजीप्रभू देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळ्याच्या खाली उतरणार आणि विशाळगडाकडे जाणार. एका पालखीमध्ये शिवाकाशीदाला बसावं. शिवाजी राजा एका पालखीत बसले, बाजीप्रभू देशपांडे 600 सैन्य घेऊन निघाले विशाळगडाकडे. पालखी उचलली, पण उचललेल्या पालखीला परत एकदा शिवाजी राजानं सांगितलं, पालखी खाली टेकवा. राजे पालखीतून मेण्यातून खाली उतरले. मायबाप शिवाकाशीदाकडे पाहिलं आणि शिवाकाशीदाला परत प्रश्न केला, शिवा ऐक ना, निघाला सिद्धीला भेटायला, आज फार मोठं कार्य या स्वराज्यासाठी करण्यासाठी निघालाय. जगलो वाचलो तर परत भेटू शिवा. शिवाजी राजानं मायबाप शिवाकाशीदाला प्रश्न केला, जगलो वाचलो तर परत भेटू. कुठं भेटायचं राज? भेटो मलकापूरमध्ये. शब्द ऐकला, राजे परत मेण्यात बसले पालखीत. शिवाकाशी दुसऱ्या पालखीत बसला. राजांची पालखी बाजीप्रभू देशपांडे बरोबर विशाळगडाकडे निघाली आणि शिवाकाशीदाची पालखी सिद्धीकडे. लक्ष द्या माझ्याकडे. पालखी निघाली आणि निघाल्यावरती सिद्धीचा एक हे सिद्धीकडे पळत गेला. हुजूर, शिवाजी राजाची पालखी. ऐकलं, ज्या शिवाजी राजानं अफजल खानासारखा राक्षस फडावा, ज्या शिवाजी राजाला आदिलशहानं घ्यावं, ज्या शिवाजी राजाला निजामांनी घ्यावं, ज्या शिवाजी राजाला इंग्रजांनी पोर्तुगीजांनी डचांनी साप घाबरावं, तो शिवाजी राजा दस्तूर खुद्द स्वतः आम्हाला भेटायला येतोय, तहाची बोलणी करायला येतोय. नाचत होता सिद्धीजवळ. आलेली पालखी पाहिली, मेण्यातून उतरलेला शिवाकाशीत म्हणजे शिवाजी महाराज म्हणून आलेला पाहिला आणि सिद्धीला आनंद झाला. अहो शिवाजी, तुम्हाला स्वागत आहे. आणि शिवाजी राजाला घेऊन आपल्या शामियानाकडे निघाला तो सिद्धीजवळ. पण जाता जाता बरोबर होता फजल खान, अफजल खानाचा पोरगा. अफजल खान मात्र शिवाजी राजाला म्हणजे त्या शिवाकाशीदाला पाहतोय, इतका निहाळतोय, इतका निहाळतोय.
की जणू काही त्याच्याकडे फार मोठी कामगिरी दिली आणि जाता जाता शिवाजी राजाचं म्हणजे शिवा काशीदाचं चालणं त्या अफजल खानाच्या पोरानं फाजल खानानं पाहिलं आणि मोठ्यानं म्हटला, हुजूर ये शिवाजी नाही हो सकता. एवढा शब्द ऐकला आणि सिद्धी जोहरनं म्यान केलेली तलवार काढली आणि शिवा काशीदाच्या गर्दनीवरती ठेवली. ए बोलो, कोण हो तुम? शिवा काशीद म्हटला, मी शिवाजी महाराज आहे. शब्द ऐकला फाजल खानाने, हुजूर मला माहित आहे शिवाजी महाराज हमारे अबू जवान के साथ में गया था. ज्या दिवशी अफजल खानाचा वध केला त्या दिवशी कृष्णा भास्कर कुलकर्णींनी शिवाजी राजाच्या डोक्यावरती वार केला. हुजूर याच्या डोक्यावरती जर वार असेल तर हा असला शिवाजी नाही तर हा शिवाजी नाही. ऐका, शिवा काशीदाच्या डोक्यावरचा असणारा शिरटोप बाजूला केला मित्रांनो. डोक्यावरती वार नव्हता आणि डोक्यावरचा वार नसल्या कारणाने परत फाजल खानची तलवार शिवा काशीदाच्या गर्दनीवरती आली. बोलो, कोण होतो? आणि त्यावेळेस शिवा काशीद सांगतो, माझं नाव शिवा काशीद आहे. ऐका ऐका, सिद्धी सांगतो, शिवा काशीद, अरे तुझे मरने से डर नहीं लगता? शब्द ऐकला आणि शिवा काशीद त्या शब्दाचं त्या प्रश्नाचं उत्तर देतोय. अरे जन्माला शिवा काशीद आला म्हणून काय झालं, पण मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरतोय. याच्यापेक्षा मोठा स्वाभिमान तरी काय असेल? मित्रांनो, शिवा काशीदाचं हाल हाल करू लागले. प्रश्न विचारला, शिवा सांग, तुझा शिवाजी राजा कुठल्या रस्त्याने गेलाय, कुठं जाणार आहे? पण अंतकरणामध्ये स्वाभिमान होता मायबाप स्वतःच्या राजासाठी. माणसाकडे स्वाभिमान असणं फार गरजेचं आहे. स्वाभिमान असला पाहिजे. माझा शिवा काशीद जर पैसा नसेल त्याच्याकडे पण स्वाभिमान होता, संपत्ती नसेल पण स्वाभिमान होता, दारिद्र्य होता पण स्वाभिमान होता. मायबाप शिवा काशीदानं शब्द केला, बाबा हो, शिवाजी राजा म्हणजे एक वार आहे, वार, एक वाहुटूळ आहे की तुमच्या सारख्या माकडांच्या हाती कधीच लागणार नाही. शिवा काशीदाचा तो शब्द ऐकला आणि माझ्या शिवा काशीदाचं धड मुंडकं वेगळं करून टाकलं. मायबाप, या स्वराज्यासाठी, या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि या महाराष्ट्राच्या मातीसाठी शिवा काशीद मातीत गेला. मित्रांनो ऐका, इकडे विशाळगडाकडे छत्रपती शिवाजी राजे पोहोचले. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीमध्ये मायबाप स्वतःच्या जीवाची बाजी लावता लावता त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. विशाळगडावरती गेल्यावरती शिवाजी राजांनी विचारलं, माझा शिवा काशीद कसा आहे? आणि तुमचा शिवा काशीद या महाराष्ट्राच्या या स्वराज्याच्या मातीसाठी मातीत गेला. ऐका ऐका, छत्रपती शिवाजी राजांना कळालं शिवा काशीदाला वीर मरण आलेलं आहे, शिद्दीनं मुंडकं उडवलेलं आहे. डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहू लागल्या शिवाजी राजाच्या. अरे शेवटची भेट घेताना मी शिवा काशीदाला सांगितलं होतं, शिवा जाणं मला माहित आहे पण माघारी येणं मात्र मला माहित नाही. पण तरी सुद्धा शिवा काशीद शिवाजी महाराज म्हणून गेला. ऐका, जाग्यावरती बसलेले शिवाजीराजे उठून उभा राहिले. आजूबाजूला बसलेले लोक विचारायचे, राजा काय झालं? असं नाही, मला जावं लागेल नेमापूरला, शिवा काशीदाच्या आईला सांगावं लागेल निरोप. माय, या स्वराज्याच्या मातीसाठी तुझं लेकरू खर्ची झालं. लोक सांगायचे, राज अहो आत्ताच आपण सुटून आलोय. पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू धारातीर्थी पडले. पन्हाळ्याच्या पायथ्याला शिवाजी काशीद वीर मरण आलं. आत्ताच आपण कुठंतरी मृत्यूच्या त्या दाढीमधून बाजूला आलोय. नको जायला, पण शिवाजी राजा ऐकायला तयार नाही. नेमापूरच्या पाटलाला निरोप दिला. स्वतः दस्तूर खुद्द स्वराज्याचा राजा शिवाजी महाराज आपल्या भेटीला येतोय. दिवस ठरला मायबाप आणि ती वेश नेबापूरची. त्या नेबापूरच्या वेशीच्या जवळ शिवाजीराजे उभा राहिले. ऐका ऐका, काय प्रसंग असेल. या गरीबाच्या झोपडीला स्वराज्याच्या राजाचे पाय लागतात. या गरीबाच्या झोपडीला स्वराज्याचा राजा येतोय. या गरीबाच्या झोपडीला स्वराज्याचा शिवछत्रपती येतोय. महाराज, शिवा काशीदाच्या आईनं पंचायती करून आणली. बरोबर शिवा काशीदाची बायको आहे. ऐका ऐका, आणि त्या वेशीच्या समोर शिवा काशीदाची आई उभा राहिली. आणलेला कुमकुम तिला शिवाजी राजाच्या कपाळावरती लावलं. राजाला काही कळलं. अरे शिवा काशीदाची आई, आपण शिवाची बातमी सांगायला विचारला आलोय, पण ही मात्र आपल्याला कुमकुम तिलक लावते. शिवाजी राजाला घेऊन शिवा काशीदाची आई
आपल्या झोपडीकडे निघाली. मित्रांनो, झोपडीत गेल्यावरती शिवा काशीदाची आई विचार करते, राजा अरे गरीबाच्या घरी आलास, झोपडीला पाहायला लावले, आमची झोपडी पावन झाली. राजा शिवा काशीदाच्या आईनं राजाला बसायला फाटलेलं पोतं टाकावं. स्वराज्याचा राजा शिवा काशीदाच्या घरी एका पोथ्यावरती बसला. मित्रांनो, बसल्यावरती शिवा काशीदाची आई आपल्या सुनेला म्हणजे शिवा काशीदाच्या बायकोला सांगते, ऐकलं का ग, स्वराज्याचा राजा आपल्या घरी आलाय, गरीबाच्या झोपडीत बसलाय, पोत्यावरती बसलाय, त्याच्यासाठी गुळपाणी तरी घेऊन ये. शिवाजी राजे विचार करतात, काय माय आहे, अरे शिवा गेल्याची कडू बातमी देण्यासाठी हिच्या समोर मी उभा आहे, पण ही मात्र गुळपाणी मला देते आणि माझं तोंड गोड करते. काय आई आहे. मित्रांनो, शिवा काशीदाच्या आईकडे शिवाजी राजानं पाहिलं, सांगितलं, माय गुळपाणी मला नकोय. माय तुझा पोरगा पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये मी सुटत असताना शिवाजी राजा म्हणून गेला आणि सिद्धी जवारच्या हातून त्याला वीर मरण आलं. शब्द ऐकला आणि शिवा काशीदाची आई शिवाजी राजाला सांगते, राजा अरे सांगायची काय गरज आहे, मला माहित आहे माझा शिवा या महाराष्ट्राच्या आणि या स्वराज्याच्या मातीसाठी मातीत गेला. शिवा काशीदाच्या आईचं ते शब्द आणि ते उद्गार शिवाजी राजांना ऐक, माय तुला माहित आहे, कसं कळलं तुला. राजा जर माझा शिवा जिवंत असता तर दिमाखात त्या वेशीपासून इथपर्यंत चालत असता. राजा ऐका, शब्द ऐकला आणि शिवा काशीदाच्या आईचे उद्गार ऐकल्यावरती शिवाजी राजानं शिवा काशीदाच्या आईला सांगितलं, माय रडू नकोस, डोळ्यातलं पाणी वाहत शिवा काशीदाच्या आईच्या, रडू नकोस माय, अजिबात रडू नकोस. जर शिवा गेला असेल तर हा शिवा तुझ्यासाठी तुझा मुलगाच आहे. ऐका, शिवा काशीदाची आई सांगते, राजा स्वतःचा पोरगा गेला म्हणून रडत नाही, रडते याच्यासाठी की देवानं मला फक्त एकच शिवा दिला, अजून 4 दिले असते तर तुझ्या बरोबर धाडले असते. काय महाराज शौर्य असेल त्या आईच. अरे धन्य शिवा काशी, धन्य शिवा काशीदाची माय, अरे लेकराची हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशा कळवळ्यांच्या जाती करी लाभाविन प्रीती. ऐका, त्या मातेच्या पोटी जन्माला आलेला शिवा काशीद आहे. जी आई सांगते, राजा एक शिवा गेला माझा, अजून 4 जरी मुलं देवाने मला दिली असती तर 4च्या 4 मुलं तुझ्या बरोबर धाडली असती. मित्रांनो, समोर उभा राहिलेली शिवा काशीदाची बायको सांगते, आत्या तुम्ही सांगताना आता शिवा गेला, तुम्ही म्हणताना 4 असते तरी धाडले असते, पण ऐका मी शिवा काशीदाची बायको आहे, मी जाईल स्वराज्यासाठी. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं या पन्हाळ्यावरती हातामध्ये शमशेर, हातामध्ये तलवार घेणारी 16व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं पहिली या महाराष्ट्राची जर सैनिक कोणी बनली असेल तर स्त्री ती शिवा काशीदाची बायको बनली. ऐका, शिवा काशीदाच्या बायकोनं हातात तलवार घेतली. मित्रांनो, हातात स्वतःचा नवऱ्याला वीर मरण आलेला आहे, पण तरी सुद्धा जाग्यावरती थांबली नाही. आणि म्हणून मित्रांनो, आज फार तुमचं माझं मोठं भाग्य आहे, अशा वीर पुरुषासाठी, अशा शूरवीरासाठी, मायबाप या शूरवीरासाठी, जनदेशासाठी, जनधर्मासाठी, जनदेवासाठी, जनराजासाठी खऱ्या अर्थानं एक निष्ठा मायबाप त्या ठिकाणी काम केलं. जगाच्या पाठीवरती 2 प्रकारचे लोक असतात. काही लोक कृतज्ञ असतात तर काही लोक कृतज्ञ असतात. जी माणसं कृतज्ञ असतात ती स्वतःसाठी जगतात आणि जी माणसं कृतज्ञ असतात ती समाजासाठी जगतात. माझा शूरवीर शिवा काशीद कृतज्ञ नव्हता तर तो कृतज्ञ होता. मायबाप जगला शिवाजी राजासाठी, जगला शिवाजी राजासाठी, जगला स्वराज्यासाठी आणि मेलाही स्वराज्यासाठी, मेलाही शिवाजी राजांसाठी. महाराज जगता आलं पाहिजे माणसाला, का जगत नाही माणसं, मरताही आलं पाहिजे मायबाप, पण कसं मरावं तेही माणसाला कळायला पाहिजे. जे माणसं मरून जातात पण तरी सुद्धा मायबाप त्यांच्या कीर्तीनं अजरामर राहतात, ते खरं मरण आहे. आजही चंद्र सूर्योदय धरणे आणि हवा पाणी पाषाण राहील, तोपर्यंत शूरवीर शिवा काशीद हे नाव तुमच्या आमच्या हृदयामध्ये तेवत राहील. एवढं वाक्य माझं लिहून घ्या. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे, जोपर्यंत स्वराज्याचा इतिहास राहील तोपर्यंत शिवा काशीद हे नाव राहील. मायबाप जोपर्यंत स्वराज्याचा इतिहास, ही फार मोठी कामगिरी आहे. एक शाहीर सांगतो, सिंह ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी
सिंहासन तयार होत. सिंहासनाच्या पाठीमागे लागू नका. सिंह म्हणा, जिथं बसाल तिथं आपोआप सिंहासन तयार होईल. ऐका, या स्वराज्याच्या राजाचं सिंहासन, या स्वराज्याच्या राजावरती आलेलं संकट आमच्या शिवा काशीदानं पाहिलं. मायबाप, आमच्या शिवा काशीदानं, ऐका, विचार करा, जर पन्हाळ्याच्या भोवती त्या नेमापूरमध्ये किंवा पन्हाळ्याच्या वेड्यात, सिद्धीने टाकलेल्या वेड्यात जर खऱ्या अर्थानं शिवा काशीत नसता, शिवाजी राजांसारखा दिसत नसता, तर शिवाजी राजांचं काय झालं असतं? कधीतरी मनाला विचार करून बघा, कधीतरी विचार करा. एवढंच नाही, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या वधाच्या वेळेस सय्यद मंडाचा दांडपट्टा एक सेकंद जर जीवा महालेनं पाहिलं नसतं तर त्या ठिकाणी काय घडलं असतं? विचार करा. आज ही दोन माणसं इतिहासामध्ये फार मोठे आहेत मित्रांनो. आमचा जीवा महाले आणि आमचे शिवा काशीद, ही दोन माणसं फार मोठी इतिहासात आहेत महाराज. का माणसानं कसं जगावं? आम्हाला पाहिलं गेलं तर महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या मातीला साधू संतांची देणगी आहे. या महाराष्ट्राच्या मातीला ज्ञानोबा, तुकोबा एवढंच नाही तर आमचे शिरोमणी संत शिरोमणी सेना महाराज यांची सुद्धा देणगी आहे. ऐका, जोपर्यंत आम्ही संतांच्या मार्गाने, महापुरुषांच्या विचाराच्या मार्गाने जात नाही, जोपर्यंत आम्ही माणसं जोडत नाही, माणसं जोडता आली पाहिजेत आम्हाला. शिवबा राजाच्या काळात शिवबा राजानं 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारातल्या लोकांना जोडण्याचं काम केलं. जोडण्याचं, कधीतरी माणसं जोडता आली पाहिजे, तो जोडणारी माणसं जवळ करता आली पाहिजे. एका बापानं एका लेखाच्या हातात जगाच्या नकाशाचे 45 तुकडे करून दिला, जगाच्या नकाशा हातात, आणि सांगितलं, राजा अर्ध्या तासाने मी येतोय, हा जगाचा नकाशा तसाच्या तसा जोडलेला पाहिजे. बाप तिथून निघून गेला, पोरानं जगाचा नकाशा जसाच्या तसा जोडला आणि बाप अर्ध्या तासानं आला आणि पाहिलं जोडलेला जगाचा नकाशा पोरानं बापाच्या हातात दिला. बापाला अभिमान वाटला, माझ्या लेकरानं अर्ध्या तासात जगाचा नकाशा जोडला. कसा जोडला रे? त्यानं सांगितलं, बाबा त्यात काय विशेष आहे? ज्या जगाच्या नकाशाचे तुम्ही 45 तुकडे केले ना, त्या जगाच्या नकाशाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं. मी माणूस जोडत गेलो, जग आपोआप जोडलं गेलं. मित्रांनो, समाजामध्ये समाज जोडत असताना मला तर वाटतं प्रत्येक समाजामध्ये असणारा संत, प्रत्येक समाजामध्ये असणारा महापुरुष, या महापुरुषांनी जाती धर्मात कधी मतभेद केला नाही. विचार करा, शिवाजी राजांबरोबर 18 पगड जातीची माणसं, एका जातीची नाही, 12 बलुतेदार, एका जातीची लोक नव्हती, सगळ्या जातीची लोक होती, सगळ्या जातीची. पण शिवाजी राजांचा विश्वास त्यांच्यावरती होता. छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य तलवारीच्या पातीवरती तर घडलंच, पण सगळ्यात महत्वाचं विश्वासाच्या प्रमाणावरती उभा राहिलं. विश्वासाच्या प्रमाणावरती शिवाजी राजांनी स्वतःचा इतिहास घडवताना, स्वराज्य घडवताना कुठंतरी कुणाचा आदर्श घेता आला पाहिजे. मित्रांनो, आज शिवा काशीदांचा आदर्श आम्हाला घेता आला पाहिजे. एकनिष्ठ राहता आलं पाहिजे, धर्मासाठी एकनिष्ठ राहता आलं पाहिजे, राज्यासाठी एकनिष्ठ राहता आलं पाहिजे, समाजासाठी एकनिष्ठ राहता आलं पाहिजे, समाजासाठी एकनिष्ठ राहता आलं पाहिजे. आम्हाला समाजासाठी वेळ देता आला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज मला वाटतं कितीतरी भला मोठा समाज असेल या इंदापूरमध्ये आपला, कितीतरी भला मोठा, परंतु शिवा काशीदावरती प्रेम करणारी माणसं किती आहेत? ज्या शिवा काशीदाने स्वतःच्या देहाचं बलिदान या स्वराज्यासाठी दिलं, तिथं जात कधी आडवी आली नाही, तिथं धर्म कधी आडवा आला नाही. एक माणूस म्हणून जगले शिवा काशीद आणि माणूस म्हणून मेले शिवा काशीद. लक्ष द्यावं, आम्हाला एखादं कार्य करत असताना आम्हाला एकवटता आलं पाहिजे, एकजुटीचं बळ दाखवता आलं पाहिजे. मला वाटतं एवढा मोठा कार्यक्रम ठेवल्यावरती या मंदिरात बसायला जागा पुरली नाही पाहिजे होती, पण आम्हाला एकत्र होता येत नाही. का होता येत नाही? तर आज आम्ही सगळी स्वार्थी माणसं झालो. आज आमच्याकडे कृतज्ञता निर्माण झाली, आम्ही कृतज्ञता बनायचं तयार नाही. मित्रांनो, स्वराज्य उभा करताना मावळे कृतज्ञ झाले, कधीच ते कृतज्ञ झाले नाहीत. कधीच स्वतःसाठी कधी जगले नाही. जगले देशासाठी, जगले मातीसाठी, जगले धर्मासाठी, जगले राजांसाठी. मित्रांनो, मला तर वाटतं या नाभिक समाजामध्ये
तीन माणसांचा आदर्श आपल्याला घेता आलं पाहिजे. पहिलं म्हणजे आमच्या संत सेना महाराजांचा आदर्श घेता आला पाहिजे. दुसरं म्हणजे आमच्या शिवाजी महाराजांचा आदर्श घेता आला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आमचे शूरवीर शिवाजी काशीद यांचा आदर्श घेता आला पाहिजे. का घेतला पाहिजे आदर्श? कारण ही तिन्ही माणसं एकनिष्ठ होती. कशी होती? एकनिष्ठ होती. एकनिष्ठ. हा, संत सेना महाराज देवाविषयी एकनिष्ठ होते. शूरवीर शिवाजी महाराज आपल्या राजाविषयी एकनिष्ठ होते. आणि शूरवीर शिवाजी काशीद आपल्या राजावरती एकनिष्ठ होते. ऐका, जाता जाता संत सेना महाराजांचे एक दृष्टांत सांगून जातो. देवाविषयी किती एकनिष्ठ असलं पाहिजे, समाजाविषयी किती एकनिष्ठ असलं पाहिजे, आणि धर्माविषयी किती एकनिष्ठ असलं पाहिजे. लक्षात, संत शिरोमणी सेना महाराज ऐका, नाभिक समाजात जन्माला आलेले. नाभिक समाजामध्ये काय करावं? परिस्थिती हालाकीची आहे, पण देवावरती फार मोठी भक्ती आहे त्यांची. एक कीर्तनकार म्हणून जाता जाता त्यांचा दृष्टांत देऊन जातो सेना महाराजांचा. भक्ती देवावरती आहे, आणि मग भक्ती देवावरती गोरगरिबांचं कल्याण हे डोक्यामध्ये आहे. आणि एक दिवशी आपल्या घरामध्ये पूजा करायला बसले देवाची. लक्षात, विठ्ठलाची पूजा करणारे आमचे संत सेना महाराज रोज अर्धा तास पूजा करायचे, पण त्या दिवशी मात्र 3 तास पूजेला लावले. किती तास? 3 तास. ऐका, 3 तास देवाची पूजा करणारे आमचे सेना महाराज. आणि बिदरच्या बादशाचे काही सैनिक आले त्या सेना महाराजांच्या घरी. सेना महाराज, बिदरच्या बादशानं तुम्हाला बोलवलंय. बाहेर उभा असणारी सेना महाराजांच्या पत्नीनं पाहिलं, बिदरच्या राजाचं बोलवून आलंय. कशासाठी बोलवले, का बोलवले माहित नाही. लक्ष द्या, देवाच्या निष्ठेसाठी. ऐका, भगवंतावरती किती निष्ठा असली पाहिजे, धर्मावरती किती निष्ठा असली पाहिजे, आणि देशावरती किती निष्ठा असली पाहिजे सांगतो. लक्ष द्या, बिदरच्या राजाला बोलावले. प्रश्न पडला सेना महाराजांच्या पत्नीला, काय करावं? देवपूजातून उठवावं तर दोष, आणि नाही पाठवावं तरी सुद्धा अडचण. काय करावं समजत नाही. आलेले बिदरच्या राजाचे सैन्य नायबाब अर्धा तास उभा राहिले, आणि अर्ध्या तासानंतर परत निघून गेले. ऐका, राजाला सांगितलं, हुजूर, सेना महाराज यायला तयार नाही, काय कळत नाही. बादशाहनं सांगितलं, एक काम करा, अर्धा तास तुम्ही उभा राहिले ना, आता त्यांना उचलून आणा फरफडत माझ्याकडं. एवढा शब्द ऐकला. महाराज, ज्या भक्तानं देवाचं बोलावणं करावं, देवाची आठवण काढावी, विठेवरच्या पांडुरंग परमात्म्यानं मायबाप त्या ठिकाणी सेना महाराजांचं रूप घेतलं. एकतत्व भक्ती आम्ही त्याला म्हणतो, एकनिष्ठा आम्ही म्हणतो. देवानं सेना महाराजांचं रूप घेतलं. मायबाप डोक्याला पागुट गुंडाळलं, अंगावरती कपडे घातले, गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेला देव आहे, हातामध्ये ती पिशवी अडकवली, आणि देवाचं रूप, संत सेना महाराजांचं रूप घेतलेला देव बिदरच्या राजाकडे गेला. ऐका, काय झालं बादशाह? या, एवढी आमची पाठ दुखते तेवढी दाबून द्या. किती वेळ झाला तुमच्यासाठी पाठवली लोक, अर्धा तास खोळंबलं. पिशवीतनं ते तेल काढलं, आणि त्या सोन्याच्या वाटीत बिदरच्या राजाचे ते तेल टाकलं. ऐका, जगाचा बाप संत सेना महाराज म्हणून गेलेला आहे बिदरच्या राजाकडं. तेल घेतलं, पाठीला लावलं, जगाच्या मालकाचा हात अंगावरून फिरला मायबाप, आणि बिदरच्या राजाचं अंग दुखायचं राहिलं. बिदरच्या राजानं सेना महाराजांकडे म्हणजे देवाकडे पाहिलं, सांगितलं, काय तुमच्या हातात जादू आहे? ऐका, जेवढं हाताला मावतं तेवढं द्रव्य घ्या, तुमच्या पिशवीत टाका, आणि या. देवानं ते सगळं घेतलं, टाकलं, आणि ती पिशवी संत सेना महाराजांच्या घरी नेऊन अडकवली. 3 तासानंतर सेना महाराजांची पूजा आटोपली, आणि आटोपल्यावरती पत्नी समोर आली. अहो, काय सांगायचं तुम्हाला, बिदरच्या राजानं तुमच्यासाठी लोक पाठवली, पण तुम्हाला उठवावं कसं, भक्ती करतात तुम्ही. डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला. आता गेलो तर राजा शासन करणार, काय करायचं? पण तरी सुद्धा सांगितलं, भक्ताचा भार देवावरती टाकला पाहिजे, एवढा विश्वास संत सेना महाराजांचा देवावरती होता. लक्ष द्या, सेना महाराज निघाले, हातात पिशवी घेतली, आणि बिदरच्या राजाकडे निघाले. राजानं पाहिलं सेना महाराज येत आहेत. हुजूर, उशीर झाला आमच्याकडून, सकाळी बोलवलं पण येता आलं नाही. राजानं पाहिलं सेना महाराजांकडे. अहो महाराज, तुम्ही सकाळीच येऊन गेले ना आमच्याकडे. शब्द ऐकला, आणि डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. मायबाप,
ऐका, एकनिष्ठेचं फळ काय असतं त्या ठिकाणी सेना महाराजांना कळालं. देवावरती श्रद्धा असली पाहिजे, देशावरती श्रद्धा असली पाहिजे आणि धर्मावरती श्रद्धा असली पाहिजे. आजही शिवा काशीदांची श्रद्धा जर पाहिली, जर जेवढी देवावरती, जेवढी धर्मावरती, जेवढी राजावरती मायबाप, तेवढी श्रद्धा आमची असली पाहिजे. आम्हाला जगता आलं पाहिजे मायबाप त्या गोष्टीसाठी. आणि म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं, खऱ्या अर्थानं आमचे शिवाजी महाले असतील, शिवा काशीद असतील, अशी थोर मंडळी जोपर्यंत यांचा इतिहास जागा आहे तोपर्यंत तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वाभिमान जागा राहिला पाहिजे. आज तुम्ही पहा, शिवा काशीदांचं चरित्र वाचायला कधीतरी जा. इतिहासकारांना लिहिताना चरित्र तोकडं लिहिलं शिवा काशीदांचं. मी तर म्हणतो, ज्यानं आपल्या स्वतःच्या देहाचं बलिदान या स्वराज्याच्या राजासाठी दिलं, त्याचं चरित्र एका वाक्यात किंवा 10 पानात किंवा एका पुस्तकात कधीच बसू शकत नाही. लक्ष द्या, कधीच बसू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, एकजूट दाखवली पाहिजे. नाभिक समाजामध्ये जन्माला आले जिवाजी महाले, नाभिक समाजामध्ये जन्माला आले आमचे शिवा काशीद, पण खऱ्या अर्थाने या स्वराज्यामध्ये काम करत असताना एकनिष्ठेने त्यांनी काम केलं, एक तत्वावरती त्यांनी काम केलं. ते काम करता आलं पाहिजे. काय प्रेरणा घेतली पाहिजे शिवा काशीदांकडून? शिवा काशीदांच्या चरित्रातून आम्ही प्रेरणा तरी काय घ्यावी? शिवा काशीदांच्या चरित्रातून प्रेरणा एकच घ्यावी, आम्ही जरी मायबाप खऱ्या अर्थानं गरिबीत जरी जन्माला आलो ना, तर आमच्या कर्तव्याने, आमच्या कर्माने आणि आमच्या कामाने आम्ही श्रेष्ठत्वाच्या पदाला जाऊ शकतो. ही प्रेरणा शिवा काशीदांचं चरित्र आम्हाला शिकवतं, हे चरित्र आम्हाला शिकवून जातं. आणि म्हणून मित्रांनो, आज आनंद त्या गोष्टीचा आहे की आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे. शिवा काशीदांची मूर्तीचं पूजन आपण केलेलं आहे, शिवाजी राजांच्या मूर्तीचं पूजन आपण केलेलं आहे. अतिशय गोड कार्यक्रम या आपल्या समाजाच्या वतीने या ठिकाणी ठेवलेला आहे. मी जाता जाता एकच मागणं मागतो की जसं शिवा काशीदांच्या मूर्तीचं पूजन तुम्ही केलं, जसं शिवा काशीदांच्या चरित्राचं तुम्ही या ठिकाणी बसून ऐकलं, ते चरित्र फक्त ऐकण्यापुरतं ठेवू नका, तर ते चरित्र आपल्या अंतःकरणामध्ये उतरवा. आणि ज्या दिवशी अंतःकरणामध्ये ते चरित्र शिवा काशीदांचं उतरल, त्या दिवशी एकनिष्ठ आपल्याला कसं राहता येतं, या 4 गोष्टी आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या प्रपंचासाठी एकनिष्ठ राहावं, आपण आपल्या व्यवहारासाठी एकनिष्ठ राहावं आणि आपण आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या दैनंदिन जीवनात घडतात त्याच्यासाठी एकनिष्ठ राहता आलं पाहिजे. हे शिवा काशीदाचं चरित्र आम्हाला शिकवतं. मला वाटतं की मला या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बोलवलं, 4 शब्द आमच्या शिवा काशीदांच्या चरित्रावरती बोलण्याची संधी आपल्या सर्व समाजाने दिली. मी सर्व समाजांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.